ब्रेकिंग न्यूज पुढची आता आपण बघणार आहोत। शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोश्रीवर पोहोचल्याची ही पुढची ब्रेकिंग न्यूज आहे। शरद पवार मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती मिळते। ही आताची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। सरकार वाचवण्यासाठी आता वेगवान हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मातोश्रीवरच्या घडामोडींना सुद्धा आता कमालीचा वेग आलेला होता। त्यात महाविकास आघाडीमधला शिवसेनेचा मित्रपक्ष घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मातोश्रीवर आता दाखल झालेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शरद पवार मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। सरकार वाचवण्यासाठीच्या वेगवान हालचालींना सुद्धा आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। याताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। सरकार वाचवण्यासाठीच्या वेगवान हालचाली सुद्धा आता सुरू झाल्याचं दिसतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, अत्यंत महत्त्वाची बैठक आता मातोश्रीवर होते। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। प्रफुल्ल पटेल आहेत, अजित पवार आहेत, जयंत पाटीलही आहे। आपल्याला माहिती आहे की नरहरी झिरवाळ यांच्या कोर्टामध्ये सगळे बॉल आता चर्चेला आलेले आहेत की विधान परिषद म्हणजे विधानसभा गटनेता खरा कोण याच्यावर माझी पत्रापत्री चालू आहे। नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात, राष्ट्रवादीचे आहेत आणि याचमुळे तांत्रिक मुद्द्यांवर सगळ्यात मोठा खल या बैठकीत होणार आहे की नेमकं खरे गटनेता कोण आणि जर खरे गटनेता कोण याची जर का निश्चिती झाली तर एकनाथ शिंदे गटाला अडचणीत जावं लागेल अशा प्रकारचं चित्र त्यांच्या समोर येत आहे। ही भाषा जी आहे ती कायद्याची आहे। भावनेच्या पलीकडे जाऊन कायद्याच्या आधारावर या पूर्ण नाट्याकडे आता बघायला सुरुवात झालेली आहे आणि स्वतः शरद पवार यांनी या विषयामध्ये पूर्णपणे सक्रियता केली। आपल्याला माहिती की 2.5 वर्षापूर्वी अजित पवार यांचं जे बंड होतं त्यावेळेस सुद्धा शरद पवार सक्रिय झाले होते आणि आता 2.5 वर्षानंतर शिवसेनेचा अंतर्गत कलह समोर आला आणि हे नाट्य समोर येत आहे आणि त्यावेळेस सुद्धा तांत्रिक मुद्द्यांवर त्यावेळेस सुद्धा कुरघोडी करण्यामध्ये शरद पवार यांना यश मिळालं होतं। आताच्या बैठकीमध्ये सुद्धा तांत्रिक मुद्द्यांवर शरद पवार कुरघोडी करतात का, नेमके हे तांत्रिक मुद्दे कसे असू शकतात, विधिमंडळाचा कायदा काय म्हणतो आणि त्या कायद्याच्या आधारावर गटनेता खरा कोण हे निश्चिती कशी ठरू शकते आणि जे कोणते शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे नेते हे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले यांना कशा प्रकारे चपराक बसू शकते यावर सगळ्यात प्रशांत, मग आता महाविकास आघाडीचं हे सरकार वाचवण्यासाठी स्वतः शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागतोय असं म्हटलं तर ते योग्य ठरेल का? नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे जे खऱ्या अर्थानं स्थापन होतानाच शरद पवार यांची भूमिका महत्वाची होती। काँग्रेसचं त्यांनी जोडीला घेतलं होतं। उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द त्यांच्या सहकारी मित्रांनी दिला, तो पाळला नाही, पण तो आम्ही पाळतोय जनतेच्या भल्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आज पुन्हा तशीच वेळ आली आहे, तशीच परिस्थिती आली आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्यासाठी म्हणून शरद पवार यांनी कंबर कसली आहे असं आत्ताच्या या बैठकीवर म्हणता येईल किंवा या बैठकीच्या आधी ज्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, राष्ट्रवादीनं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय त्यावर नक्कीच म्हणता येईल फक्त काँग्रेसचे नेते या बैठकीत का नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या बैठकी संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपण जाणून घेणारच आहोत। मात्र आपण ही सध्याची अपडेट पाहिली। शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी